शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या हस्ती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. नमस्कार नमस्कार नमस्कार. अर्थात छंद हा कुठलाही असू शकतो, पण तो छंद जर गरजूंसाठी मदत करण्याचा असला तर असाच एक ध्येयवेडा व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. माजी राष्ट्रपतींपासून तर आत्ताच्या राष्ट्रपतीपर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून तर अनेक नेत्यांपर्यंत ते पोहोचलेत. छंद काय आहे तर छंद आहे हस्ताक्षर वेडे. हो, 700 शाळांपर्यंत ते पोहोचलेत. अनेक विद्यार्थ्यांना ते शिकवतात आणि हस्ताक्षर त्यांचं फार 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 सुवच्छ आहे. आपल्यासोबत स्वतः आहेत आदरणीय विनायकजी धांडे. सर नमस्कार. काय सांगाल, नेमका तुमचा छंद काय आहे आणि आमच्या प्रेक्षकांसाठी? मी सर्व वयाच्या 12व्या वर्षापासून सुंदर अक्षर कसं काढावं याचं जणू मला वेड लागलं होतं. मग मी तेव्हापासून सारखी अक्षर गिरवायचा, मातीवर रेघोट्या, जमिनीवर, आणि एवढंच नव्हे तर खडूने लेखणीनं. मग मी माझा सराव सुरूच ठेवायचा. आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शेतात जरी मी कामाला गेलो तरी पण मी फावल्या वेळात मला जी वेळ मिळते त्यावेळेत मी माझा सराव अक्षराचा करायचाच. पण आता एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचता, अनेकांपर्यंत पोहोचता, इतरांसाठी तुम्ही करता, मग स्वतः अजून मोलमजुरी करता? हां सर, मी म्हणजे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठीत आहो. आणि अशाही परिस्थितीत माझ्याकडे ईश्वरानं, निसर्गाने एक प्रकारची जी मला ही सुंदर अक्षराची कला दिली आहे, ती कला माझ्यापुरती न मर्यादित ठेवता मी इतरांसाठी ती कामात पडावी यासाठी मुलांना मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर एक शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी मला पत्र दिलं होतं आणि अकोला जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पण पत्र दिलं होतं की तू प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन हा सुंदर हस्ताक्षर प्रकल्प राबवशील. पण शाळा कॉलेजेसमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर याचा तुम्हाला काही मोबदला मिळतो की तुमची झोळी खाली आहे? नाही सर, मला मोबदल्याची मी अपेक्षा करत नाही. आणि जर काही लोकांना मला द्यायचं असलं तर एक बक्षीस म्हणून किंवा एक जाण्या येण्याचं एक दायित्व म्हणून ते शिक्षक लोक मला देतात. पण माझा असा हे नसते हट्ट किंवा मला काही द्याच या अपेक्षेने मी कधीच जात नाही. तुम्ही अक्षर वेडे आहात असं तुमच्या लक्षात कधी आलं आणि तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही आता अक्षर काढले, हस्ताक्षर? मी जेव्हा 5व्या 6व्या 7व्या वर्गामध्ये शिकत होतो तेव्हा माझं अक्षराचं वर्गात कौतुक व्हायचं. तेव्हा मला कळलं की आपल्याकडे काहीतरी सुंदर अक्षराचा दागिना आहे. तेव्हापासून मग मी सारखं सुंदर अक्षर काढण्याचा एक. तुम्हाला कधी असा मराठीच्या मास्तरी बाई कधी धपाटी किंवा शुद्ध लेखनाचा काही प्रॅक्टिस केली? माझा सराव वगैरे काही नाही, फक्त मी अक्षर पाहायचा, सुंदर छापील अक्षर कशी असतात, त्याचं वळण कसं असते, मी स्वतःच ते सर्व हे केलं आहे. क्या बात आहे. तुम्ही कशावरती, तिळावरती तुम्ही काढला, आणखी कशा कशा? मी अतिसूक्ष्म लिखाण, की जसं मी जर सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. ह्या गोष्टी मी म्हणजे अगदी सूक्ष्मामध्ये सूक्ष्म असं लिहून दाखवलेलं आहे. तिळावरती 2-4 ओळी आपण लिहिलेल्या आहेत. बापरे. हो हो. आणि आपल्या अकोल्याचे जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी अनुप कुमार यांनी मला स्वतः माझ्या अक्षराचं पूर्ण शहानिशा केली. माझ्याकडून ते प्रॅक्टिकल करून घेतलं आणि घरी घेऊन गेले मला. तिथं त्यांनी जेवण वगैरे दिलं आणि त्यांच्या मिसेस लीना श्रीवास्तव, इन्कम टॅक्स कमिशनर, यांनी सुद्धा माझं कौतुक केलं. क्या बात. पण तिळाच्या दाण्यावर तुम्ही राष्ट्रगीत लिहिलेलं आहे? हो. आता तिळावरतीच नव्हे तर मी खसखसवर सुद्धा लिखाण केलं आहे. हे एवढंच नाही तर डोक्याचा पांढरा केस यावर पण मी लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. डोक्याच्या पांढऱ्या केसावर? हो सर, हो सर. कसं फक्त कसं ते पेनानं ते अक्षर सटकते थोडं, म्हणजे त्रासदायक ठरते, म्हणून ते थोडंसं अवघड जाते. आमचे प्रेक्षक थोडेसे स्तब्ध चकित झाले. बरोबर. अर्थातच त्यांना हे बघायचं आहे तर हे व्हिज्युअलायझेशन तुम्ही बघू शकता. केसांवर कसं काय लिहू शकतो जरा ट्राय करून बघा, कारण की हे फार युनिक आहे. सर, मे महिन्यात तुम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटणार आहात? हो सर. आता मला म्हणजे मी जे माझं जे कला आहे आणि माझं जे एक सामाजिक दायित्व आहे, कार्य आहे, हे खरंच म्हणजे असं म्हणजे मला मनापासून वाटत होतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं. तर मग मी तेव्हापासून या कलेबरोबर सामाजिक कार्य करण्याचा सुद्धा ध्यास घेतलेला आहे सर. तर या कार्याचं दखल कोणीतरी घ्यावं, सामाजिक कार्याची दखल कोणीतरी घ्यावं, म्हणून मग मी मानस
एक निर्धार केलेला आहे की आपण आपल्या देशाचे जे सध्याचे विद्यमान पंतप्रधान आहेत त्यांना भेटावं आणि माझी भेट होईलच, यात काही प्रश्नच नाही. मला माहिती आहे की मोदी साहेब नक्कीच माझ्या कार्याची दखल घेतील. क्या बात आहे. म्हणजे एवढंच नाही तर अनेक अभिनेत्यांना तुम्ही भेटला आहात. नाना पाटेकर यांना तुम्ही भेटलात फानी फाउंडेशन थ्रू? हां हां, नाना पाटेकर जे काही ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांना पण भेटलो, नाम फाउंडेशन, आणि त्यांचं थोडंसं काम केलेलं आहे मी नाम फाउंडेशनमध्ये. निळू फुले साहेबांना भेटलो, बऱ्याचशा अभिनेत्यांना भेटलेलो आहो सर. ज्या लोकांना सामाजिक कार्याची रुची आहे त्या लोकांना मी भेटल्याशिवाय राहतच नाही. क्या बात आहे. आणि हीच सामाजिक कार्याची रुची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थात ज्यांना गरज असते त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो RRC नेटवर्क थ्रू. आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत, पण यांच्या कलेचा नजराना तर तुम्ही एक काम करा, ब्रेकमध्ये जाऊन थोडंसं एक बघून तिळाच्या दाण्यावर लिहून बघा. एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता. नंतर माहिती पडलं कोणाच तरी नाव तीळ होतं आणि तो कापून खाल्ला. तर ब्रेक घेऊयात, लगेच जाऊन परत येऊयात, बघूयात नेमकं काय यांनी घडवून आणलंय. बघत राहा सिटी कट्टा. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तुम्ही प्रयत्न करून बघितला असेल छोट्यात छोटा अक्षर काढून. अहो, आपण आपल्या यांना किंवा हिंना त्या राईसवरती किंवा तांदूळाच्या दाण्यावरती नाही का ते गिफ्ट देतो, ते मोठ्या अक्षरात दिसते, तसं काही नाही. 1992 पासून जे हे सगळं करत आले ते सूक्ष्म लिपी ज्याला म्हणतो, ज्यांचं हस्ताक्षर छान होतं. आपल्यासोबत स्वतः आहेत हस्ताक्षर तज्ज्ञ, आपण त्यांना म्हणूयात. अनेक पुरस्कार ज्यांच्यासाठी अपील झाले आहेत, अनेक विद्यमान लोकांना ते भेटले आहेत. आपल्यासोबत स्वतः आहेत विनायकजी धांडे सर. सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. सर 1992 पासून तुम्ही या फील्डमध्ये आहात, तर सगळ्यात अगोदर कुठला तुम्ही कशावर लिहिलं होतं? सर्वप्रथम मी पानावरती लिखाण केलं आहे सर. अच्छा, पानावरती? हा, झाडाचं पान कोणतंही असो, पिंपळाचं जे पान असते त्या पिंपळाच्या पानावरती छान लिहिता येते. म्हणजे ज्यांचं अक्षर वाईट असेल त्यांना सुद्धा त्यातून चांगल्या प्रकारचं अक्षर गिरवल्या जाते. हे माझा अनुभव आहे. पण तुम्ही लिहिता काय, म्हणजे असं काही लिहून पाहता की कोणते असं काही त्याचा हे नाही. जसं कोणी जरी काहीतरी बोललं लगेच मी त्याचा उतारा करून घ्यायचा. म्हणजे असं हा एक प्रकारचं ते वेडच आहे. पण मग तुम्ही आता ग्रामीण भागात येता, तुम्ही मूळचे कुठले आहात? अकोट. हा, तालुका अकोट, येदलापूर माझं गाव आहे सर. अच्छा. मग गावातल्या तुमच्या मित्रांनी जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली किंवा तुमच्या गावातल्या मंडळींनी म्हटलं मला वेडं म्हणायचे ते. म्हणायचे? हा, वेडं म्हणायचे, कोणी मूर्ख म्हणायचं. जर त्यांना कोणी विचारलं आवर्जून की का तुमच्या गावामध्ये अशी कोणी लिखाण करणारी व्यक्ती आहे का, तर नाही म्हणतात, बा आम्हाला काही एवढी आयडिया नाही, काय लिहिते काय नाही, तो ते वेड्यासारखं असं काहीतरी करत राहते म्हणतात. तर मग ते आता ग्रामीण भागामधले लोक त्यांना काही एवढं नसते. परंतु आता कुठं त्यांच्या लक्षात आलं की खरोखर यांच्याकडे एक प्रकारची चांगली कला आहे. पण या कलेला आर्थिक बळ मिळायला हवं असं तुम्हाला वाटत नाही? नाही, अद्याप तरी मला या कलेपासून काही मोबदला मिळालेला नाही. तर तुमच्या कलेला आर्थिक बळ मिळायला हवं असं तुम्हाला वाटत नाही? आता कसं आहे सर, कोणतेही कार्य करतो म्हटलं तर त्याचा जर शासनानं थोडासा विचार केला, सहानुभूतीनं विचार झाला, तर ते एक प्रोत्साहन मिळाल्यासारखं होईल. नक्कीच. पण आतापर्यंत अकोला जिल्हा प्रशासन म्हणा किंवा जिल्ह्याभरातल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुमच्यापर्यंत अप्रोच केलाय का? कारण की तुम्ही 700 शाळांपर्यंत जाऊन आलात. नाही सर, असं अद्यापपर्यंत शासनाकडून कोणत्याच प्रकारचं मानधन मला मिळालेलं नाही. अर्थातच यांना मदत व्हायला हवी अशी माझी अपेक्षा आहे आणि ती तुम्हाला भेटायला हवी. तर त्यासाठी RRC परिवारातर्फे आम्ही आपल्या इथल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की यांची ही कला महाराष्ट्रभर जगभर गाजू द्यावी, यासाठी तुम्हीही मदत करू शकता. 90 280 100 88 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करा आणि आम्हाला कळवा. एवढंच नाही तर समाजकार्य सुद्धा विनायक दादा करतात. विनायक दादा, तुमची एक संस्था आहे? हो सर, आश्रय ध्यान फाउंडेशन म्हणून मी ते स्थापन केलेली आहे. जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि माझी जवळजवळ अर्धा तास 30 मिनिटे चर्चा चालली सर. क्या बात आहे. हो, कधी भेट झाली होती? ती झाली होती
2008 2008 मध्ये. आणि त्यावर तुमची चर्चा झाली काय काय आणि नेमकं? विशेष म्हणजे बंद खोलीत तिघेच होतो फक्त. बापरे, हो, धांडे परिवार आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे विशेष. क्या बात. हे कुठे कुठे भेट झाली? आपल्या अकोल्याला. अकोल्याला भेट झाली. आणि काय ठरवलं मग तुम्ही तर आश्रयदान सुरू करण्यामागचं कारण काय? चर्चेदरम्यान जेव्हा माझी कला साहेबांनी पाहिली तेव्हा खरोखर ते खूप भारावून गेले. त्यांनी म्हटलं की धांडे, तुझं हे जे कार्य आहे हे कार्य खूप स्तुत्य आहे आणि तू असंच करत राहा. मग ते मी खूप त्यांच्याशी या संदर्भात माझ्या कार्याबद्दल खूप काही बोललो. साहेबांनी माझ्या सर्व प्रति अवलोकन केले आणि त्यांनी बोलता बोलता हा शब्द वापरला की जर तू एखादं जर कोणत्या तरी संस्थेशी, संघटनेची किंवा सेवाभावी संस्था जर तू अशी जुळून घेतली तर तुला याच्याही पेक्षा सुलभतेने काम करता येईल सामाजिक कार्य. क्या बात आहे. आश्रयधन नेमकं आहे काय, त्यात तुम्ही काय काय काम त्या करता? आश्रयध्यान फाउंडेशनमधून मी विशेष कार्यक्रम राबवतो सामाजिक. आणि त्यामध्ये पारधी लोक झाले, जे काही उपेक्षित समाज झाला की ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही त्यांना तिथं त्यांच्या घरी जाऊन जिथं अनाथ तिथं शाळा, असा मी एक उपक्रमच तयार केला आहे. क्या बात आहे. म्हणजे बघा, एक साधी कला तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवू शकते. तुमच्यात कुठला छंद असेल त्या छंदाला जपा आणि अर्थातच ते जपता जपता तो छंद तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवेल. अर्थातच राष्ट्रपतींपर्यंत हे पोहोचलेले आहेत. आता यांनी स्वतःचं आश्रय ध्यान, त्यालाही मदतची गरज आहे सर? हो सर, हो सर. जर सामाजिक माझ्या आश्रय ध्यान फाउंडेशनला जर शासनानं मदत केली तर मी याहीपेक्षा उपेक्षित लोकांसाठी कार्य करू शकतो की जे निराश्रित आहेत, निराधार आहेत, अनाथ आहेत, या लोकांसाठी मी नक्कीच काम करेन. पण सूक्ष्म हस्तलिपी ही नेमकी काय असते, किंवा मग ही याबद्दल आम्हाला काही शिकायचं झालं, यांना काही करायचं झालं तर काय, कुठून सुरुवात करता येईल, किंवा मग असं काही वेगळं करिअर याच्यामध्ये आहे का? सर, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्य ह्या जर गोष्टी अंगी असल्या तर असं मला तरी असं वाटते की जगामधली अशी कोणतीच गोष्ट नाही की ती अशक्य असेल, इम्पॉसिबल असेल. विनायक सर, तुमच्याशी बोलून एवढं पॉझिटिव्ह वाटते आमच्या प्रेक्षकांना. आणि त्यांना म्हणजे एक ग्रामीण भागातला एक व्यक्ती जिथे निगेटिव्हिटी, सगळ्यात अगोदर तर घरीच कशाला लिहित बसता तुम्ही, यांना काही भेटणार आहे का, असं झालं असेल सुरू आमच्या बऱ्याचशा लोकांनी माझं मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. आणि जे आपल्या, मी नाव घेऊ इच्छित नाही पण मला माहिती आहे की काही चांगली गोष्ट करत असताना नक्कीच विघ्न संतोषी येत असतात, हे मला जाणीवपूर्वक माहिती होतं. पण तरीही मी ते न जुमानता माझा सराव आणि माझा समाजकार्य मी अविरत सुरूच आहे माझं, आणि ते मी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवी. बरं, आतापर्यंत मिळालेली सगळ्यात छान कॉम्प्लिमेंट कोणती होती? म्हणजे तुम्हाला एक असतं ना आनंदाचा क्षण असतो. माझा एक, मी माझ्या आयुष्यामधला आणि माझ्या कलेशी निगडीत, माझ्या कार्याशी निगडीत असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा एकदम म्हणजे अविस्मरणीय क्षण समजावे. कधी असं वाटलं होतं का की ही कला आपल्याला एवढ्या मोठ्या लेवलवर घेऊन जाईल? आणि कसं आहे सर, कला आहे पण ती कला माझ्यापुरती मी ठेवली नाही, यात मला आनंद आहे. मी इतरांना ते देतो, यात खरा मला आनंद वाटते. बरं, तुमच्या घरात आणखी कोणाचं अक्षर चांगलं आहे? तुमचं सोडून? माझ्या घरात माझ्या मुलाचं अक्षर, की माझ्याही अक्षराला लाजवेल असं माझ्या मुलाचं अक्षर आहे. मग त्यांनी काही प्रयत्न केला कधी? हो हो, त्यांचा सराव खूप आहे आणि त्याचबरोबर माझं त्यांना मार्गदर्शन सुद्धा आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही शाळेत जाता, आता आम्हाला शाळेत शुद्ध लेखन लिहायला लावायचे, तर सर शुद्ध लेखनाचा कंटाळा प्रत्येकाला, तुम्हाला कधी कंटाळा नाही आला का? नाही नाही नाही, मला कधीच नाही. ऊन वारा पाऊस हे तर मला माहितीच नाही आयुष्यामध्ये की बाबा याची मी पर्वा करून स्वतःच्या जीवा, असं नाही. कुठं पायी चालत, कुठं उपाशी पोटी राहत मी माझं कार्य केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना पण ते आवर्जून सांगत असतो की कोणतेही कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सातत्य ठेवावंच लागेल. क्या बात आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास म्हणजे सच्चाई, ईमानदारी, निगदिली, जुनून, प्यार, प्यार अपने काम से, हे इथिक्स तुम्ही लाईफमध्ये पाळायला हवेत असं यांचं म्हणणं आहे. पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कधी शुद्ध लेखन लिहायचा कंटाळा केलाय का? केला असेल तर आम्हाला कळवा. 90-280-100-88 तुमच्यासारखा मी पण होतो. आपल्या लगेच व्हॉट्सअप करा आणि कळवा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटतो. एका ब्रेक नंतर परत येतोय, जाणून घेऊया यांची फॅमिली हिस्ट्री, घरातली मंडळी आणि हे सगळं करत असताना येणारे प्रॉब्लेम्स. पण अजूनही मदत करायची असेल तर 90-280-100-88 बघत राहा सिटी कट्टा. झाला सूर्योदय, झाली पहाट, चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण, RRC जॉब अलर्ट, लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ.
सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदाताचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. तुमचा छंद तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतो अशी एक व्यक्ती आपल्या शोमध्ये आज आहे. अर्थातच विनायकजी धांडे सर आपल्यासोबत आहेत. सूक्ष्म लिपी आणि त्या लिपीवरती तिळावर लिहिलेलं राष्ट्रगीत ते राष्ट्रपतींपर्यंत पोहोचलं आणि त्यांना एक आपण म्हणतोय तिथनं त्यांना सगळे लोक त्यांना ओळखायला लागले. तर आपल्यासोबत स्वतः आहेत विनायकजी धांडे सर. नमस्कार पुन्हा एकदा. सर, समाधान किती मिळते तुमच्या कलेतनं तुम्हाला? म्हणजे मी जे माझी कला जी इतरांना दिली आणि त्या कलेपासून जर त्या समोरच्या विद्यार्थ्यानं म्हणावं किंवा एखाद्या अक्षरप्रिय व्यक्तीनं जर त्याचा फायदा घेतला तर मला त्यामध्ये भरपूर समाधान आहे. बरं, तुम्ही आता एका गावातनं येता, अकोट तालुक्यातला अकोला जिल्ह्यामधलं हे गाव आहे. मग अक्षरात तुमचं अक्षर चांगलं आहे तर बरेचसे लोक येत असतील तुमच्याजवळ, अरे विनायक एवढं लिहून द्या, हे करा, असं कोणी येते का? हो सर. आता कसं काही लोक बरेचसे असं म्हणतात, परंतु माझं कसं विद्यार्थ्यांसाठी मी अहोरात्र म्हणजे मला कंटाळा नाही आणि इतर जे लोक आहेत त्यांची गरज पाहून मी ते त्यांना लिहून देतो. क्या बात, गरज पाहून. तुमच्या घरी कोण कोण असते? माझ्या घरी पत्नी, 3 मुलं आणि आई, माझी आई, असा 6 लोकांचा परिवार आहे. पण मग आता तुम्ही म्हणता की तुम्ही मोलमजुरी करता, त्यात तुम्ही आज छंद चालवता. हो सर. तर मग काय नेमकं प्रेक्षकांना सांगाल की एवढं सगळं छंद तुम्ही पूर्ण करून तुमची झोळी जी आहे ती खाली आहे? कसं आहे सर, म्हणजे कला आहे माझ्याकडे, फक्त ते कलेचा मी पैसा म्हणा किंवा त्याचं काही मोबदला मिळेलच याचं मला हे नाही आहे की बाबा त्याचा मोबदला मला मिळालाच पाहिजे. फक्त मला समाधानी यामध्ये आहे की जर माझी कला ही जर इतरांना जात असेल, ते जर त्यांच्या कामी पडत असेल तर त्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. क्या बात आहे. बरं, घरीची मंडळी कधी म्हणत नाही का की हा छंद म्हणजे एक असते ना, असते काही की आपण जेव्हा प्रयत्न करतो ते आपल्याला मिळत नाही, बरोबर बरोबर की कशाला तुम्ही करता, आपण आपलं पहिल्यांदा परिवार चालवा, असं एक घरून येते ना सर बऱ्याचदा? नाही, मला माझ्या संपूर्ण घरातूनच म्हणजे चांगल्या प्रकारचा सहकार्य आहे. पत्नी पण चांगल्या प्रकारची सहकार्य देते, मुलं पण सहकार्य देतात. कारण आपण जर चांगलं कार्य करतो तर त्यामध्ये दुमत असं कोणाचं नाही. क्या बात आहे. हा सर. बरं, आता तरी व्हॉट्सअप गिट्सअप आलं है ना, म्हणजे आता टेक्स्ट मेसेज आले. सर. त्या काळात तुमच्या वेळेस पत्र पाठवत होते है ना? भरपूर पत्र लोकांची मला प्राप्त झाली आहे सर. आपल्या विदर्भातून खूप काही लोकांनी पत्र पाठवली होती. तुम्ही कधी कोणाला पत्र लिहिलं होतं हो, मी लग्नाबद्दल? बऱ्याच लोकांना दिली. एका 80 वर्षाच्या सद्गृहस्थानं मला पत्र पाठविलं होतं. ते पण गृहस्थ अक्षरप्रिय होते. त्यांनी त्यांच्या शेवटच्या भावना व्यक्त केल्या होत्या की धांडे, तुझं अक्षर छान आहे, तू जर बाबा एवढं मोठं कार्य करतो तर तुला सलाम म्हणे. तर मी म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही पण एवढे अक्षरप्रिय आहात, तुम्हाला पण माझ्या म्हटलं बा चांगल्या कार्य आजपर्यंत जे काही केलं असेल, तुम्ही इतरांना जे काही देण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या कार्याला सुद्धा माझ्या शुभेच्छा असतील. क्या बात. तर काही हरकत नाही म्हणत. कदाचित ते आता तुमचं शिक्षण कशात झालं? माझं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालं आहे सर. 10वी पर्यंत शिक्षण झालं. बघा, म्हणजे अक्षर वेळ असणं. बरं, आता ज्यांचं अक्षर जे आहे ते छान नाहीये, जसं मी, माझं अक्षर जसं बघितलं तसंच मला घरच्यांनी म्हटलं हा डॉक्टर होणार आहे, बरोबर. नाही. पण आता ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांना काय तुम्ही टिप्स काय द्याल? की देतो ना मी त्यांना. माझे काही नियम असतात थोडेसे, काही हार्ड नाही आहेत सर. माझं असं असते की जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवणी सुरू करतो तेव्हा सर्वप्रथम त्यांना काही सूचना करतो किंवा तुम्ही लिखाण काम करताना बसण्याची बैठक कशी असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे. पेन जो आपण पकडतो तर तो किती सेंटीमीटरवर किमान बेसपासून असला पाहिजे, तर तो किमान 2 सेंटीमीटरवर असला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की अक्षराची लांबी रुंदी उंची किती असली पाहिजे, तर ती समान असली पाहिजे. चौथी गोष्ट अशी की अक्षरामध्ये प्रत्येक अक्षराला मराठीमध्ये शिरोरेषा देणं आवश्यक असतात, त्या दिल्याच पाहिजेत हे त्यांना पटवून सांगतो. पहिलं जे होतं बसण्याची पद्धत निर्दोष म्हणजे काही लोक कसं असं वाकडं बसतात सर किंवा मग असं पूर्ण असं पसरतात काही विद्यार्थी, तर ते थोडं त्यामुळे अक्षरावर परिणाम होऊ शकते,
विपरीत, त्यामुळे मग त्यांना असं ताट बसून लिहिताना मी सवय देतो. बरं, लावतो. असं काही आहे का शेवटी परीक्षा जशी आपली संपत येते 3 तास व्हायला लागतात, आपल्या अंगात एकदम है ना, आपण पटापट लिहितो, तुम्ही असं काही आहे का फास्ट लिहिलं? मला बऱ्याचशा लोकांनी पत्राद्वारे विचारलेलं आहे की बुवा स्पीड कसा वाढवता येईल म्हणून. तर मग मी त्यांना एकच हे दिलं की तुम्हाला स्पीड जर वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मराठीमधल्या 48 अक्षराचा आणि इंग्लिशमधल्या 52 अक्षराचा सराव करावा लागेल. तुम्ही कुठल्या भाषेत लिहिता? मराठीत? हां, मी मराठी आणि इंग्लिशमध्ये फास्ट लिहितो सर. आणि लिहिताना माझा पूर्वीच तो सराव झालेला आहे. मराठीमधले 48 अक्षर टोटल मला फास्टमध्ये काढून दाखवता येतात आणि इंग्लिशमधले 52 म्हणजे 26 कॅपिटल आणि 26 स्मॉल लेटर. ही जर तुम्हाला स्पीडमध्ये काढता आली तर मला तरी असं वाटते की तुमच्या लिखाणाला गती आल्याशिवाय राहणार नाही. आता सध्या तुमचे पुढचे उपक्रम काय आहेत? तुम्हाला आता पुढे काय करायचं? आता मला जे उपेक्षित, निराश्रित, निराधार अनाथ असतील, आता मला सद्या वेळ लागलेला आहे अनाथ मुलांचा. अच्छा. त्या अनाथ मुलांना शोधून त्यांना जिथं असतील तिथंच मी शाळा घेऊन त्यांना ते शिकवणी देतो. वेळ प्रसंगी त्यांना माझ्या कष्टाचे जे काही पैसे असतील, जी काही माझी मिळकत असेल ते त्यांना गरजेनुसार कपडे सुद्धा देतो. धन्य आहे. बघा, समाजकार्य तुम्ही करताय. किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलात? सध्या पारधी समाजातले म्हणा. पारधी समाज एक भराडी समाज आहे, म्हणजे उपेक्षित की त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोचला असेल असं मी म्हणणार नाही, परंतु फार मंदगतीनं असल्यासारखा असेल तर मी त्यांना तिथं जाऊन शिक्षण घेतलेलं आहे. माझ्याकडे विनायकजी स्वतःची झोळी खाली आहे, म्हणजे माझ्याकडे 10 चपात्या आहेत, मी एक तुम्हाला देतो, ठीक आहे, पण तुमच्याकडे नाहीच आहे, तरी तुमचं मन एवढं मोठं आहे, हे कुठून आलंय? हा, तर मग ते असं कसं होते सर की आपण जे आपल्या ताटामधलं जर दुसऱ्याला जर दिलं तर असं वाटतं की आपलंच जेवण झालं, भरपूर जेवण झाल्यासारखं वाटते. फक्त कसं समाधान, मला त्यामध्ये समाधान आहे. किती विद्यार्थी आता तुम्हाला येऊन भेटत असतील? बाबा भरपूर. आणि जे विद्यार्थी मोठ्या मोठ्या नोकरीवर आहेत त्यांच्या जे काही मला प्रतिक्रिया येतात किंवा तुमच्या मार्गदर्शनापासून खूप फायदा झाला तर मला खूप बरं वाटते. असं वाटते की जणू माझा एक कोणी घरातला मेंबरच मोठा झाला काय. नाना पाटेकर यांना तुम्ही भेटला होता, तो काय किस्सा होता? नाना पाटेकरांची माझी बुलढाण्याला भेट झाली. नाना पाटेकरांनी माझ्या सर्व कार्याचा अवलोकन केलं आणि त्यांनी म्हटलं की दांडे, तुझं जे कार्य आहे बाबा हे खूप म्हणजे स्तुत्य आहे, चांगलं आहे, तर अशाच कार्याला आमच्या पण तुला शुभेच्छा आहेत, असंच तू कार्य करत राहा. एक प्रकारचं त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि माझं ते मी कार्य सुरूच ठेवलेलं आहे. आणि प्रतिभाताई पाटील यांची प्रतिभाताई पाटील सुद्धा भेट झाली. त्यांनी तर तरुण भरून कौतुक केलं, ते अचंबितच झाले. ते म्हणाले की बाबा तुझं राहणी, तुझं प्रकृती कशी काय, ते तुझं कार्य खरोखर म्हणत बाबा तुला म्हणजे एक प्रकारचं चांगलंच म्हणावं लागेल की असं कार्य अशा परिस्थितीमध्ये करतो. बरं, चांगलं अक्षर असण्याचे फायदे काय काय? चांगल्या अक्षरापासूनचे फायदे असे आहेत सर, एक तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं घवघवीत यश मिळू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही लोक असतील समोरचे जे आपलं अक्षर वाचतात म्हणजे वाचक असतील त्यांना ते त्रासदायक ठरत नाही. तुमच्या जे काही मनामधल्या भावना असतात त्या स्पष्टपणे त्या कळू शकतात समोरच्या व्यक्तीला. तर अशी बरीचशी, आणि त्या अक्षरावरून त्यांचा स्वभाव सुद्धा लक्षात येतो. आता तुम्ही म्हणालात की मनातल्या भावना कळू शकतात स्पष्टपणे. तुम्ही कधी पत्र लिहिलं होतं का आमच्या वहिनींना? हा नाही, वहिनीपेक्षा असं म्हणावं लागेल की मी जेव्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहितो किंवा समोरच्या कोणते ऑफिसला मी पत्र देतो तर नक्की ते पहिले पत्रच पाहतात. ठीक आहे, मी जर नियमात नसेल बसत तर माझं काम होणार नाही, मी असं म्हणणार नाही, परंतु माझ्या अक्षराचं कौतुक होतेच असा कोणतंच ऑफिस नाही किंवा कोणती व्यक्ती नाही की त्यानं माझ्या अक्षराचं कौतुक अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत करतोय. अर्थातच तुमचं अभिनंदन आहे या गोष्टीसाठी. पण एक आवाहन तुमच्यातर्फे आता मी प्रेक्षकांना द्यायला सांगेल की तुम्हाला मदत हवी आहे. तुमच्या संस्थेसाठी हवी, तुमच्यासाठी हवी, तर प्रेक्षक हो, हा चेहरा बघा. अर्थातच अगदी अगदी निर्मळ मनाने हे काम करतायत. तर तुम्हाला यांना मदत करायची असेल तर 90 280 100 88 या नंबरवर तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि तुमच्यातर्फे काय आवाहन कराल तुम्ही, कशी मदत करता येईल, कसं तुम्हाला भेटता येईल? आता तत्कालीन अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी तर मला पत्र देऊन त्यामध्ये त्यांनी समाजाला अपील केलं आहे की बाबा हे जे पत्र कोणी वाचत असेल तर त्यांनी धांडे यांना समाजकार्यासाठी, वैयक्तिक न देता समाजकार्यासाठी नक्कीच सढळ हातांनी मदत करावी असं साहेबांनी आवाहन केलं होतं. त्याचबरोबर
प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. जेसीजमधून एक जेसीज सामाजिक संघटना आहे, त्यांनी सुद्धा माझं समाजकार्याबद्दल एक आउटस्टँडिंग म्हणून सन्मान दिलेला आहे. त्यांनी सुद्धा असंच आवाहन केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की मी जर सत्कार्य करत असेल तर नक्कीच समाजाने मला सहकार्य करावं, मग ते कोणत्याही प्रकारचं पद्धतीचं असो. नक्कीच ते समाजासाठी मी तो पै खर्च केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या प्रसंगी या आपल्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त करतो. क्या बात आहे. कसं पोहोचता येईल तुमच्यापर्यंत, म्हणजे तुम्ही एखादा नंबर वगैरे शेअर करू इच्छिता तुमचा? हां चालेल ना, नंबर आहे माझ्याकडे, मोबाईल नंबर? हो. अच्छा, अर्थातच तुम्ही सिटी कट्ट्याच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला यांच्यापर्यंत पोहोचू देऊ. जाता जाता शेवटचे 2-3 प्रश्न जे आहेत, RRC नेटवर्क नेहमीच प्रेक्षकांना मदत करत असतं आणि प्रेक्षकांच्या भावना जाणून तुमच्यासारखे कलाकार त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. सिटी चॅनलच्या या कार्यक्रमाबद्दल किंवा सिटी चॅनलबद्दल, RRC नेटवर्कबद्दल तुमचं काय मत आहे? हा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला, कशा शुभेच्छा द्याल तुम्ही? मी काल आपल्या स्टुडिओमध्ये स्वतःहून चालत आलो. आल्यानंतर मला बऱ्याचशा ठिकाणचे अनुभव आहेत की कुठं मान सन्मान केला जाते, कुठं नाही केला. मी त्याबद्दल नाही म्हणत, परंतु काल आलो, मला फार इथं सहानुभूतीनं मला इथं बोलावलं गेलं, बसवलं गेलं आणि माझी जी व्यथा आहे, माझी कार्याची व्यथा आहे, माझ्या कलेची व्यथा आहे, हे जाणून घेतली, हे एक महत्त्वाचं. तर त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचे सर्व स्टुडिओमधल्या सर्व कर्मचारी लोकांचे आणि स्टुडिओमधल्या ऑफिसमधल्या सर्व ज्येष्ठश्रेष्ठ लोकांचा सर्वप्रथम मी आभारी आहे. आणि माझ्या कार्याला हे समाजासमोर प्रकटतेने आणलं, त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून एक शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याही या जे काही उपक्रम, सामाजिक उपक्रमाबद्दल जे काही आमच्यासारखे लोक तुम्ही पुढे घेता, पुढे करता, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देता, तर खरोखर हा पण एक स्तुत्य उपक्रम आहे. समाज नक्कीच याहीपेक्षा चांगलं कार्य करील. तुम्ही जर अशी दिशा देत गेले तर नक्कीच आम्ही लोकांना बळ येईल आणि आम्ही याहीपेक्षा उत्तम असं काम समाजासाठी करून दाखवू. नक्कीच नक्कीच. तर जेवढं निर्मळ मन आहे तेवढी छान कला सुद्धा आहे आणि तेवढं छान तुम्ही बोलता पण. तर या कलेला साथ द्या, जी झोळी रिकामी आहे ती झोळी भरा आणि हे समाजकार्य असं सुरू जुळत राहा. तुमचं अक्षर जर वाटत असेल छान आहे तेही आम्हाला कळवा. तुमच्यामध्ये काही वेगळी कला असेल तेही आम्हाला कळवा. तुम्ही येऊ शकता सिटी कट्ट्यावर, खास RRC नेटवर्कच्या या शोमध्ये. आवडला असेल तुम्हाला आजचा शो तर नक्कीच याला लाईक करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती आमचं चॅनल आहे RRC डिजिटल अकोला, त्याला सबस्क्राईब करा. सिटी कट्टा सिटी चॅनल याला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा किंवा 90-280-100-88 या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. सर, तुम्ही आम्हाला भेटलात, आमच्याशी गप्पा केलात आणि वेळ दिलीत. तुमच्या कलेला नेहमीच आम्ही आदर करत राहू. खूप अभिनंदन. येता लवकरच तुम्ही पंतप्रधानांना भेटावं आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हे सदिच्छा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. आणि धन्यवाद, तुम्ही घरी बसून हा कार्यक्रम एन्जॉय केला. मस्त राहा, स्वस्त राहा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि बघत राहा RRC नेटवर्क. धन्यवाद.